भजन या ठिकाणी झाले, अतिशय सुंदर। या दोन्ही बुवांनी या ठिकाणी भजन केलेल्या त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। थोडा पेटीचा कमी करा आवाज। समर्थाचिया सेवका वक्र आहे, समर्थाचिया सेवका वक्र आहे, समर्थाचिया सेवका वक्र आहे, समर्थाचिया सेवका असा सर्व भूमंडळी कोण आहे, 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 जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, 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 नुपेक्षु कदा रामदासाभिमानी, उपेक्षु कदा रामदासाभिमानी, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर
आमचे सद्गुरु गोपानाथ कोकण कलाभूषण सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य कैलासवासी चंद्रकांत कदमवांना सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य कैलासवासी ज्ञानदेव चव्हाण धन्यवाद। या ठिकाणी माझे मित्र अजित बुवांच्या भजनामध्ये अनेक वर्ष ज्यांनी काढले ते गांगुली म्हणून ज्यांना प्रसिद्ध आहे आमचे या ठिकाणी मित्र आले। 1997 साली चालत येऊन रामेश्वर वाडीला एका माईक वरती आणि एक वाजपी तोच भजनप्रेमी आपला गांगुली, एकदा जोरदार टाळ्या वाजवा। जोडीला आमचे अजित मुळंबुवा होते आणि त्यावेळी गांगुली त्यांचे घरकरी होते आणि असा या माझ्या मित्राकडून या ठिकाणी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। जोरदार टाळ्या वाजवा, त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या इच्छा मनोकामना परमेश्वराने पूर्ण कराव्या अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो। धन्यवाद। धन्यवाद मंडळी। या ठिकाणी सन्माननीय अमित तानवडे मुंबई सारख्या नगरीमध्ये एका महाराष्ट्रातील जबरदस्त अशा पक्षामध्ये मनसे राज साहेबांचा पक्ष नाही का, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हलवला अशा मनसे पक्षामध्ये, मनसेच्या पक्षामध्ये सेक्रेटरी म्हणून भांडूप विभागामध्ये काम करतात ते आमचे मित्र अमित तानवडे। तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हावे आणि भांडूप मध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून आम्हाला पाहायला मिळावं असे मी सदिच्छा व्यक्त या ठिकाणी करतो। अमितजी, आपण अतिशय सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी केली आहे। या हरिनामाच्या निमित्त मी प्रथमतः परमेश्वराच्या चरणी सत्यनारायण माझ्या गणपती बाप्पाच्या आणि माझ्या श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी आणि भावकाई देवीच्या चरणी प्रार्थना करतो की भगवंता, या वास्तूमध्ये जर का दोष असतील तर ते सर्व दोष आज या हरिनामाच्या निमित्त बाहेर निघून जाऊ दे आणि अमित तानवडेने त्यांच्या संपूर्ण परिवाराला या ठिकाणी सुख शांती समृद्धी लाभावी असे मी परमेश्वराच्या चरणी प्रथम प्रार्थना करतो। कारण मगाशी दीक्षित सरांनी सांगितलं की जीवनामध्ये प्रपंच करत असताना 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। थोडासा इको कमी करा। 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत। त्याच्यामध्ये एक म्हणजे स्वतःचं लग्न स्वतःच्या हिमतीवर करणं आणि स्वतःची वास्तू स्वतःच्या हिमतीवर करणं। ह्या 2 गोष्टी ज्याने जीवनामध्ये केल्या तो प्रपंचामध्ये सक्सेस झाला। आणि मी अमित तुम्हाला सांगतो की तुम्ही आज खरोखर या जीवनात मध्ये प्रापंचिक जीवनामध्ये तुम्ही 100% सक्सेस झालात। तुमचं कुटुंब सदैव आनंदाने या वास्तूमध्ये नांदावं, या घराची भरभराट व्हावी अशी मी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करून भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करणार आहे। पण प्रतिस्पर्धी बसलेत संदीप पुजारी बुवा, म्हटल्यानंतर डबल बारी म्हटली की थोडासा काहीतरी एकमेकात बोलावं नाही का, नाही तर मजा येणार नाही। आता महत्वाचा विषय राहिलो म्हणजे बॅनरचो मागे लिहिलेला काय 2 वाघांची टक्कर, 2 वाघांची टक्कर। पण दोघांकडे बघल्यावर वाटता काय हो, आता इकडे बघा आणि इकडे बघा, 2 वाघांची टक्कर बोर्ड बरा वाटला पण बघल्यावर वाटता काय सांगा हो। एक वाटता वाघा पण एक कुत्रे वागूट वाटता।
वाटतं की नाही दादा बघा वाघाचाच प्रकार तो पण कुत्रे वागू हळूच कुत्र्याक पळवला की वाटेक लागलो परत जाग नुसतो मांजू जरी मांबाटला म्याव केला तरी पळणार असं पण वाघात फरक असता एक मजा एक विनोद मजा म्हणून या ठिकाणी बाकी बुवांचे माझे रिलेशन अतिशय चांगले आहेत आणि आयुष्यभर ते तसेच राहतील त्याच्याबद्दल शंका नाही पण काय डबल वारीला बसलोय म्हणजे थोडस मनोरंजन झालं पाहिजे मला बऱ्याच भजन रसिकांनी सांगितलं की पारकर बुवा तुमचा खूप म्हणजे अनेक वर्ष बघता बघता आम्ही म्हातारे झालो असे अनेक जणांनी मला सांगितलं भजन बघता बघता तुमची आम्ही म्हातारे झालो पण तुम्ही जसे आहात तसे आज काय खातच म्हणून विचारतात तर म्हटलं मी खातोय अन्नच फक्त बुवा अन्नच खातो मी फक्त परमेश्वरावर एवढी श्रद्धा की मी दिवसांदिवस ताट होत जाते असो मजबूत तर भजना करून 43 वर्ष 1980 भूषणजी 1980 साली मी 14 डबल बाऱ्या केल्या वयाच्या 9व्या वर्षी 1980 आता 2024 चालू आहे म्हणजे 43 वर्ष पूर्ण होऊन 44 वर्षामध्ये पदार्पण भजन क्षेत्रामध्ये आहे हे माझं पुण्य समजतो माझ्या आई वडिलांची कृपा आहे माझ्या पूर्वजांची पुण्य आहे आणि म्हणून हे सगळं मी करू शकलो आणि आमचे माझ्या पाठोपाठ आज संदीप पुजारे बुवा सुद्धा जवळजवळ 25 वर्ष बुवा या ठिकाणी ह्या देवगडचं भूषण चांगल्या प्रकारे भजन करतायत आणि खरोखर सांगतो भजनामध्ये डबलबारी म्हणून मनोरंजन करू आता थोडीशी कळ का काढले माका त्यांनी काहीतरी बोलूचा बरोबर तरच ती बारीका मजा येणार आहे पण विनोद कसा करायचा गप राहून विनोद कसा करायचा मान टाकून राहायचा आणि विनोद कसं करायचो या संदीप पुजारे बुवांकडे शिकायचा तेव्हा बघला नाही एखादं असं वाटणार त्या का नसले खिशात तरी बाजूवाल्याकडनं घेऊन देऊचे पैसे तेव्हा असं वाटतं प्रत्येकात बाजूवाल्याकडनं बाबा 50 दे उद्या देतय पण हेका देऊया असा वाटता बघल्यावर इतको गरीब माणूस वाटता पण एकदा बोलॉग सुरू केला की वचक्याचा म्हणजे भाऊ कदमाच्या नंतर येतोच नंबर हा भाऊ कदमाच्या नंतर नंबर येतो कशात बोलण्यात आणि दिसण्यात समीर चौगुल्याच्या नंतर होत समीर चौगुले माहितीये ना त्याच्यानंतर होत म्हणजे घेण्यासारखं आहे की नाही आपण नाव कोणाच तरी काहीतरी ठेवीत नाही देवाची पसंत जा ती वस्तू तिथे बुवा मनापासून शुभेच्छा तुम्हाला हा जोरदार बारी झाली पाहिजे अमितला वाटलं पाहिजे वा कार्यक्रम ठेवला काहीतरी आनंद वाटला असे बारे आपण मजेशीर करू आनंदामध्ये हसतमुखाने करणार आणि अमितजी तुम्हाला मी परवा वचन दिलं अमितजी म्हणत होते पावसात बुवा काय होणार म्हटलं भजन आता पाऊस येणार नाही पारकर बुवाची वारी आता 100% येणार नाही अरे 44 वर्ष तपश्चर्या केली तिचा उपयोग काय मग बरोबर ना विश्वास दिला अमितजीला विचारायला सांगितलं 100% तुमच्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय येणार नाही आणि परमेश्वराने आमची हात दोन्ही बुवांची ऐकली खरोखर आम्ही भाग्यवान समजतो आणि या ठिकाणी प्रथमचं भजन या ठिकाणी सादर करतोय आज या ठिकाणी भावकाई देवीचं हे पवित्र स्थान आहे या गावची ग्रामदेवता भावकाई देवी आहे तिचं स्तवन पहिल्या या भजनामध्ये करतो धन्यवाद या ठिकाणी सन्माननीय गोपी वारी यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आदि गुरु कोण दोन्ही बुवांका विचार करणे बुवा आदि गुरु कोण 50 रुपयात संबोध जा म्हणजे 25 तुका 25 मार्का दोघांनी सांगला होते नाही तर मग बरोबर ना मग मी आता अगोदर सांगू काय मग हे सांगणार बरोबर हा पारकर बुवांसाठी सोडून देणार 50 घेऊ मोकळं 25 घेऊ नाही ना गुरु पाहता कोट्यान कोटी सद्गुरु दाखवी ज्ञान दृष्टी बरोबर ना गुरु कोट्यान कोटी आहे ज्याने जन्म होताना ज्या सुनीने नाळ कापली ती सुद्धा आपली गुरु आहे ज्या शिक्षकाने आम्हाला हाताला धरून शिकवलं विद्यादान केलं ते सुद्धा आमचे गुरु आहे ज्यांनी शाळेत नेऊन सोडलं तो सुद्धा आपला गुरु आहे ज्यांनी आपल्याला रस्ता दाखवला
तो सुद्धा आपला गुरु आहे. ज्याने आपल्याला ह्या भजनाचं ज्ञान शिकवलं ते सुद्धा आपले गुरु आहेत. अनेक गुरु आहेत. गुरु पाहता कोट्यान कोटी, सद्गुरु दाखवी ज्ञानदृष्टी. ज्ञानदृष्टी कोण दाखवतोय? सद्गुरु. कारण सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. आणि म्हणून सद्गुरु हे सर्वश्रेष्ठ आहे. बाबा पटला तुका? आता हा म्हणतोस, नंतर काहीतरी पोचून वेगळाच सांगशील. पण मजा येते आमच्या खरंच दोघांच्या बंधाला खूप मजा. आणि तुम्ही अगदी खचाखची नाचना. खरंच आज आमचा समाधान झाला. वैयक्तिक कार्यक्रमा अमितजी तुमचे पैसे फिटले 100%. जबरदस्त गर्दी. वा सुंदर. धन्यवाद. या ठिकाणी गोपी वारीक यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. लाख लाख धन्यवाद देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरची मी प्रार्थना करतो. आणि आता महत्वाचा विषय की भजनाची सुरुवात माझ्याकडे आहे. प्रथमचं भजन या ठिकाणी मी घेतोय. तर भजन अक्षर 3 आहेत. त्याचा अर्थ अतिशय चांगला आहे. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. त्याचं नाव भजन आहे. भ म्हणजे भक्तिरसातून जन माणसासमोर नतमस्तक होणं, त्याचं नाव भजन आहे. व्यसनमुक्तीचं साधन म्हणजे भजन आहे. दुःख विसरायला लावणारं साधन म्हणजे भजन आहे. भजनाला व्याख्या देवी तेवढी कमी आहे. बरोबर ना? आणि म्हणून प्रथम शून्यमय साचार, प्रथम शून्यमय साचार तेव्हा झाले स्फुरण जागरण, ओम ब्रह्मे म्हणून या. प्रथम गुरु कोण? आता परत मुळा राहिलाय. प्रथम शून्यमय साचार तेव्हा झाले स्फुरण जागरण, ओम ब्रह्मे म्हणून या. पहिलं शून्यमय होतं सगळं. या पृथ्वीवर काही नव्हतं. त्यावेळी पहिलं जर काय निर्माण झालं असेल तर ओम नावाची ध्वनी निर्माण झाली. आणि त्या ओम नावाच्या ध्वनीमधून आदिमाया शक्तीची निर्मिती झाली. आणि त्या आदिमाया शक्तीपासून 3 देव निर्माण झाले. ब्रह्म, विष्णू आणि महेश. वाडेकर भाऊ इकडे या. या इथे या. आमचे प्रकाशजी वाडेकर गुरुबंधू आमचे आहेत. आम्ही एका सद्गुरूंचे शिष्य आहोत. या इथे प्रकाश वाडेकर खास वारीकवडीवरून आले. या धन्यवाद. हे जे मी बोलतोय ते माझ्या सद्गुरूंची कृपा आहे, गोपाळनाथ गोसाई महाराजांची. मी जेव्हा 3-4 वर्षाचा होतो लहान, त्यावेळेपासून वडिलांच्या पाठनं बाबांचं वाक्य ऐकायला, बाबा काय बोलतात ते ऐकायला जायचो. आणि त्याच्यानंतर मी सद्गुरू दीक्षा घेतल्यावर जवळजवळ 30 वर्ष होऊन गेली मी सद्गुरूंना शरण गेल्यावर. त्याच्यामुळे जे बोलतोय ते सद्गुरूंच्या वाचेनुसार त्यांनी जे काय आम्हाला बोध केला त्याच्यातून बोलतोय. आणि म्हणून सांगितलं प्रथम शून्यमय साचार तेव्हा झाले स्फुरण जागरण, ओम ब्रह्मे म्हणून या. आणि ओम मधून आदिमाया शक्तीने, त्याच्यानंतर 3 देव ब्रह्म, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेव प्रोडक्शन मॅनेजर, ह्या सगळ्याचा दिसता ह्या त्याचा काम. विष्णू पुरवठा मंत्री, रेशन पाणी सगळा त्याच्या हातात. एकच कुपोषित बालक राहिलो. अरे शंकरराव स्मशान मंत्री. ही 3 देवांची 3 खाती अशी ही सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून पहिलं भजन परमेश्वरासाठी या ठिकाणी. धन्यवाद.
भवानी भाऊकाई माता आई भवानी भाऊकाई माता आई भवानी भाऊकाई माता आई भवानी भाऊकाई माता नवसाला पावगे नवसाला पावगे नवसाला पावगे नवसाला पावगे नवसाला पावगे नवसाला धन्यवाद।